तुमच्या काळात सगळ्यात इंटरेस्टिंग आहे ज्यामुळं खऱ्या अर्थाने मी अनेक वेळेला त्याचं कॉन्ट्रीब्युशन विलासरावांना देतो ते म्हणजे 56 TMC पाण्याचा प्रश्न. तो बराच कॉम्प्लिकेटेड झाला होता. तसा तो विषय चर्चा खूप झाली त्याच्यावर, तो लोकांना डायजेस्ट व्हायचा नाही. तर त्याची संकल्पना अशी होती की मराठवाड्यातला जो भाग आहे, मराठवाड्यामध्ये कृष्णा खोऱ्याचा थोडा भाग येतो, त्याच्यामध्ये बीड आणि उस्मानाबादचा प्रदेश येतो. तो कृष्णा खोऱ्याचा जो एरिया, जॉग्राफिकल एरिया महाराष्ट्राचा, त्याच्या 10% आहे. त्यामुळे एक साधारण मागणी होती की बाबा समन्यायी पद्धतीनुसार 10% पाण्याचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. मग त्या ह्याच्यामध्ये 595 TMCचं पाणी वापर आपल्याला लवादानुसार कृष्णा खोऱ्यामध्ये मिळालेलं आहे. तर ते 595च्या अगेन्स्टमध्ये आपल्याला 10% म्हणजे 60 TMC पाणी आपल्याला ह्याला मिळालं पाहिजे. मग तर 60 TMC पाणी काही आपल्या तिथं जनरेट होत नाही. आपल्या तिथं काहीतरी 25 TMC पाणी निर्माण होऊ शकतं, म्हणजे पावसाचं पाणी. मग उर्वरित पाणी हे बाहेरून आलं पाहिजे. मग ते पाणी मग येण्यासाठी कृष्णा खोऱ्यातनं तिथपर्यंत आणलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातनं. मग त्यावेळेस अशी इकडची परिस्थिती होती की कृष्णा खोऱ्याचं पूर्ण नियोजन झालेलं होतं, प्रकल्प चालू होते. मग ते पाणी कुणाचं काढायचं आणि कुणाचं काढायचं नाही, म्हणून तिकडंही विरोध होता असा. एखाद्या प्रकल्पाला कात्री लावणं शक्य नाही आहे. आणि तो शेवटचा आपल्याला नियरेस्ट प्रोजेक्ट होता उजनी प्रोजेक्ट. उजनीच्या पलीकडं पाणी जे उपलब्ध आहे कृष्णा खोऱ्यात जास्ती ते कोल्हापूर साईडला आहे. कोल्हापूर ते कराड या पट्ट्यामध्ये ते उपलब्ध आहे. ते पाणी मराठवाड्यात आणायचं अशी संकल्पना आपण मांडली गेली तेव्हा.